येते सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाहीच। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं, मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर हे खातं नेमकं कुणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, मात्र अर्थ खातं त्यांना मिळणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाहीच, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। त्यामुळे अर्थ खातं आता नेमका कुणाकडे जाणार? देवेंद्र फडणवीस अर्थ खातं हे भाजपकडेच ठेवणार, स्वतःकडे ठेवणार की अन्य कुणाला देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं नाही ही बातमी आता समोर येत आहे। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाहीच। सुनेत्रा पवार यांच्याकडे नेमकी कोणती खाती दिली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं नाही हे आता स्पष्ट झालंय। सुनेत्रा पवार यांच्याकडे विद्यमान अजित पवारांकडे जी खाती होती तत्कालीन परिस्थितीमधले त्यातले फक्त वित्त खातं हे काढण्यात आलेलं आहे। सगळ्यात मोठं खातं हे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे जे आता अल्पसंख्याक विकास तसंच राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा अशी खाती देण्यात आलेली आहेत। राज्याचं बजेट सेशन झाल्यानंतर काही फेरबदल झाले तर त्यामध्ये नव्यानं एनसीपीकडे काही खाती महत्वाची दिली जातील असंही सांगण्यात येतं। तुर्तास तरी वित्त खात्याचा कारभार जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राहील। कुठल्या महिन्यामध्ये अधिवेशन आहे त्या दरम्यान बजेट सादर केलं जाणार आहे, यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता हे खाते स्वतःकडे ठेवल्याचं दिसून येते। नक्कीच सागर, मात्र अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं यासाठी अजितदादा हे कायम आग्रही असायचे, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खातं सध्या तरी नसणार आहे, पण भविष्यामध्ये राष्ट्रवादीतल्या एखाद्या नेत्याला हे खातं दिलं जाऊ शकतं। वास्तविकतेत भविष्यामध्ये दोन एनसीपी एकत्रीकरण सारख्या काही गोष्टी झाल्या, राज्यामध्ये मंत्रिमंडळाचे काही फेरबदल झाले, अशा दरम्यान काही बदल होऊ शकतात आणि त्याच दरम्यान भाजपकडील इतर कोणते खात्यांपैकी वेगळे खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, ऊर्जा सारखं एखादं खातं राष्ट्रवादीच्या कोट्यात मिळू शकतं असं सांगितलं जातं। तुर्तास तरी वित्त खातं हे आता मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचं दिसून येत आहे। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं हे सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार नाही अशी महत्त्वाची बातमी आता समोर येते। अर्थ खात्याऐवजी अजित पवार यांच्याकडे जी अन्य खात्याची जबाबदारी होती त्यामध्ये अल्पसंख्याक विकास असेल, त्याचबरोबर क्रीडा असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, ही खाती सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील। मात्र अर्थ खात्याची जबाबदारी ही सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हाताळतील। त्यामुळे अर्थ खात्याऐवजी आता राष्ट्रवादी काँग्रेसला अन्य कोणतं मोठं खातं दिलं जातं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येईल। त्या संदर्भातला निर्णय लवकरच जाहीर केला जाऊ शकतो। मात्र अर्थ खातं हे सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असेल अशी महत्त्वाची बातमी आता समोर येते। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वीच अर्थात 5 वाजता सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती महत्त्वाची खाती असतील तर त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि